हॅलो कृषी ऑफिस. सर मी पिओ रेंजो. हा बोला, काय झालं? हे बघा मी इकडे आहे. हो दिसतोय मला. काम काय आहे सांग. सर मी बीटेक मध्ये फेल झालो. मला माझ्या वडिलांना दाखवून द्यायचं की मी काहीही करू शकतो. हो मग? असं कुठलं पीक आहे जे मला 3 महिन्यामध्ये श्रीमंत बनवू शकेल? मी विचार केला की मी मातीतच जगणार. माझ्या मते तुझ्यासाठी तीच योग्य जागा राहील. अं? हॅलो कृषी ऑफिस. हॅलो, सोमन सर आहेत का? हा बोला, काय काम आहे? मी तुमच्या उपोषणासाठी तुम्हाला अभिनंदन म्हणावं म्हणून कॉल केलाय. बरं ठीक आहे, कर तू. तुमचं उपोषण खूपच विचित्र आहे. आता यापेक्षा जास्त मी काहीच बोलू शकत नाही. जर काही बोलू शकत नाही मग कॉल का केलास? ओ आय एम सॉरी सर, मी फोन ठेवते. हा ठीक आहे. सोमन दादा हा. मी पण थांबू का? नाही नाही जा. नक्की ना? हा हा. चला उद्या भेटूया. हो उद्या भेटू. हा. हॅलो कृषी ऑफिस, कोण बोलतंय? सर मी तुमची फॅन बोलतेय. आज सकाळीच मी कॉल केला होता. ओ एवढ्या लवकर तू माझी फॅनही झालीस? हो, काय हवंय तुला? मला तर काहीच नकोय. हा. मी एवढ्यासाठी फोन केला कारण रात्री झाडावर बसणं खूप घातक असतं. का धोकेदायक आहे? जगातली सगळी माकडं झाडांवरच तर राहतात. त्यांना तर काही धोका नाहीये. बरं, म्हणून तुम्ही झाडावर बसायचं ठरवलंय? म्हणायचं काय आहे तुला? ओह सॉरी, मला तसं म्हणायचं नव्हतं. आमच्या ऑफिसच्या टीम मधल्या लेडीज टीम मधल्या नाही ना तुम्ही? हे सगळं करून माझं उपोषण तोडू पाहताय? हा? मला तुम्हाला भुलवायचं नाहीये, उलट तुम्हाला सपोर्ट करायचा आहे. वाईट वाटलं असेल तर कॉल करणार नाही. सॉरी. हॅलो हॅलो, कोण बोलतंय? तू तीच मुलगी आहेस ना? मुलगी, मी तुझी आई बोलते. ओह अच्छा, तू आहेस आई. काय झालं? तुला एखादी दुसरी जागा मिळाली नाही का उपोषण करत बसायला? मग तू एवढ्या रात्री मला हे सगळं विचारायला कॉल केलास? बाळा, तू काही खाल्लंस की नाही बाळा? अगं माझी आई, हे उपोषण आहे. तुझं उपोषण लवकर संपेल ना? मी तुझ्यासाठी तुझी आवडती मेथीची भाजी केली. ओ मेथीची भाजी बनवलीस तू? तू कायम मेथीच्या भाजीबद्दल बोलायचास म्हणून मी केली ना. आता काय झालं तुला? तुला मेथीची भाजी आवडते? हो आवडते मला. हॅलो हॅलो आई. हॅलो हॅलो आई. हो आवडते मला. हो खूप आवडते मला. मलाही तुम्ही आवडता. सोमन दादा उठा ना. सोमन दादा आधी एक चांगली मच्छरदाणी मागव यार. माहितीये मी रात्रभर झोपलो सुद्धा नाहीये. त्याची काही गरज नाहीये. झाड न तोडण्याचे आदेश आलेत. खाली या आता. जसं की आत्ताच तुम्ही ऐकलं, झाड न तोडण्याचा आदेश जाहीर झाला आहे. चांगला म्हणून उपवास हे चालू होता. उपोषण आता रक्त मोडलं सुद्धा जातंय. शुद्ध आणि झालं होतं. उपोषणाला बसलेले ऑफिसर आता खाली उतरतात. तुम्ही बघू शकता की उपोषण तोडण्यात आलंय आणि ज्या प्रकारे या गावकऱ्यांनी यांना सहाय्य केलं आणि त्यामुळेच हे ऑफिसर यशस्वी झाले. अरे बाजूला हो, जागा दे जागा दे. सर कॉंग्रॅच्युलेशन, हे तुमच्यासाठी सर. आम्ही वाचवलं. अरे पुरे झालं आता. सर 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 एक मिनिट सर. सर दोन्ही पक्षांकडून विजयाचा आनंद साजरा केला जातोय. तुम्हाला कसं वाटतंय? तुम्हाला काय वाटतं झाड तोडणं इतकं सोपं आहे? 2-3 पिढ्यांचा वेळ लागतो तेव्हा हे झाड इतकं मोठं होतं. हे बघा, मी असा मनुष्य आहे जो इको फ्रेंडली आयुष्यात विश्वास ठेवतो. यामध्ये माझं कुठलंही धार्मिक किंवा राजकारणीय कारण नाहीये. पण मला जे आवडत नाही ते मी माझ्या पद्धतीने व्यवस्थित करू शकतो. आम्ही वाचवलं. एवढंच बोलायचंय मला. झाड आईला. स्वातंत्र्य लढ्यानंतर